नमस्कार, मी सोमयाजी सुहोता दीक्षित आपटे आज पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो आहे। आजचा विषय 14 सप्टेंबर रोजी जे हरितालिकेचं व्रत आहे आणि गणेश चतुर्थीचं व्रत आहे हे एकाच दिवशी आलेलं आहे, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा हे व्रत एकाच दिवशी का आलं आहे हे जाणून घेऊया आपण। हरितालिकेचं व्रत हे भाद्रपद शुद्ध तृतीयेला करावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, पण ती भाद्रपद शुद्ध तृतीया ही चतुर्थीयुक्त असेल तर त्या दिवशी केलेल्याचं फळ तुम्हाला जास्त मिळतं, अधिक मिळतं। त्यामुळे यंदा भाद्रपद शुद्ध तृतीया ही सकाळी 14 तारखेला सकाळी 7:07 तृतीया समाप्ती आहे आणि त्यानंतर चतुर्थी लागत आहे। त्यामुळे ही चतुर्थीयुक्त तृतीया असल्या कारणानं, सूर्योदयाला तृतीया मिळत असल्या कारणानं त्या दिवशी हरितालिकेचं व्रत करावं असं शास्त्रामध्ये उल्लेख आढळतो। आता पार्थिव सिद्धिविनायकाचं जे व्रत आहे त्याला माध्यान्ह व्यापिनी चतुर्थी घ्यावी असा न्याय सांगितलेला गेलेला आहे। त्यामुळे यावर्षी 7:07 चतुर्थी लागत असल्या कारणानं दुपारच्या वेळेला चतुर्थी आहे, म्हणूनच गणेश चतुर्थीचं व्रत हे त्याच दिवशी म्हणजे एकाच दिवशी दोन्ही व्रत आलेली आहेत। आता त्याच्या पुढला विषय असा आहे की हरितालिकेची पूजा कधी करावी, गणेश चतुर्थीची पूजा कधी करावी। आता तुम्ही दोन्हीही व्रत जर करत असाल, तुमच्या घरामध्ये हे दोन्ही व्रत जर होत असतील तर अगोदर तुम्ही हरितालिकेची पूजा करावी, म्हणजेच पहाटे उठून 5च्या दरम्यान तुम्ही हरितालिकेची पूजा करू शकता आणि त्यानंतर तुम्ही गणपतीची पूजा करू शकता। ज्या घरामध्ये हरितालिकेचं व्रत होत नाही, करत नाहीत, त्यांनी पहाटे लवकर उठून, समजा तुम्हाला कुठे जायचं असेल तर पहाटे लवकर उठून तुम्ही गणपतीची पूजा करून दरवर्षीप्रमाणे तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे जाऊ शकता। त्यासाठी तृतीयेची म्हणजे तृतीया संपण्याची वाट बघायची जरुरी नाही आहे। आता दोन्ही व्रत जर घरामध्ये ज्या घरामध्ये होत असतील तर त्यांनी अगोदर तृतीयेचं म्हणजेच हरितालिकेचं व्रत करावं आणि त्यानंतर पार्थिव सिद्धिविनायकाची पूजा करावी। या व्रतांना कुठचाच मुहूर्त किंवा वेळेचं बंधन नाही आहे। साधारण पहाटे लवकर 5 वाजता सुरू केल्यानंतर साधारण दुपारीनंतर तुम्ही ही पूजा करू शकता। आता असा प्रश्न येतो की या म्हणजे हरितालिकेच्या व्रताचा उपवास कधी सोडावा। दरवर्षी तुम्ही जसं करता, जसं व्रतामध्ये सांगितलं गेलं आहे तसंच यावर्षीसुद्धा तुम्ही हा उपवास हा गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 तारखेला सोडावा। आता यानंतर अजून एक प्रश्न येतो, तो म्हणजे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी आहे आणि आम्ही त्याचाही उपवास करतो, तर आम्ही काय करावं। तर हा उपवास हा 16 तारखेला तुम्ही सोडावा, म्हणजे दोन्ही उपवास हे 16 तारखेला सोडावेत। म्हणजे हरितालिकेचं व्रत तुम्ही 14 तारखेला करा, 14 तारखेलाच गणेश चतुर्थीचं व्रत होईल आणि 15 तारखेला ऋषीपंचमीचं व्रत झाल्यानंतर 16 तारखेला सकाळी तुम्ही या दोन्ही व्रतांचा उपवास हा सोडला पाहिजे। असा कुठेही न्याय नाही आहे की उपवास सोडलाच पाहिजे। जर तुमचा 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस सलग जर उपवास येत असेल, काही जणांचे वार असतात, काही जणांची व्रतं असतात, त्याप्रमाणे जेवढे दिवस व्रत असेल तेवढे दिवस तुम्ही उपवास करू शकता। उपवास सोडलाच पाहिजे असा न्याय नाही आहे। तुमचा जर उपवास वाढत असेल तर तो वाढवून तुम्ही उपवास सोडू शकता। त्यामुळे या 3 व्रतांबद्दल जर बोलायचं झालं तर हरितालिकेचं व्रत हे 14 तारखेला करावं, त्याचा उपवास 15 तारखेला सोडावा। जर त्या दिवशी तुम्ही ऋषीपंचमीचाही उपवास करत असाल तर हे दोन्ही उपवास तुम्ही 16 तारखेला म्हणजेच ऋषीपंचमीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सोडू शकता। या व्रतांना कुठच्याच प्रकारचं वेळेचं बंधन नाही आहे। तुम्ही पूजा तुमच्या सवडीनुसार, तुमच्या सोयीनुसार, तुमच्या कामाला जाण्याच्या वेळेनुसार तुम्ही ही पूजा करू शकता। फक्त न्याय असा आहे की तुम्ही जर तृतीया म्हणजेच हरितालिकेचं व्रत करत असाल आणि त्याचबरोबर गणपतीचं म्हणजे गणेश चतुर्थीचं पण व्रत करत असाल तर अगोदर तुम्ही तृतीयेचं व्रत पूर्ण करावं, म्हणजे हरितालिकेची पूजा पूर्ण करावी आणि त्यानंतर तुम्ही पार्थिव सिद्धिविनायकाचं म्हणजेच गणेश चतुर्थीची पूजा करावी। पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी माध्यान्ह होईपर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता। त्याला वेळेचं आणि मुहूर्ताचं, पुन्हा एकदा सांगतो, वेळेचं मुहूर्ताचं बंधन नाही आहे। त्यामुळे तुम्हाला जर याविषयी काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा, मी त्याचं माझ्या परीनं उत्तर द्यायचा अवश्य प्रयत्न करेन। धन्यवाद।